देवराज्याबद्दल घोषणा करण्यासाठी पाचारण करत आहेत. परमेश्वराच्या देवराज्य म्हणजे त्याचे तारणाच्या पवित्र योजनेत काम पूर्ण करणे हे प्रभू ख्रिस्ताने केले आहे. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा परमेश्वराने पाचारण करत असतात आपण आपल्या प्रेमाद्वारे इतर लोकांना परमेश्वराचे दर्शन दाखवावे. परंतु बरेच वेळ आपण आपल्या अहंकारामुळे आपल्या आत्मकोंडामुळे परमेश्वराचे प्रेम दुसऱ्या लोकांना दाखवायला वेळ घेतो. आज आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या चुका किंवा आपल्या पापामुळे जेव्हा आपण परमेश्वराचे प्रेम दुसऱ्या लोकांना दाखवण्यासाठी थांबलेलो आहोत, त्यासाठी थोडा वेळ शांत राहून परमेश्वराचे प्रेम आणि शांती मागूया. आपण एकत्र म्हणूया. सर्वशक्तिमान
हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या मर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते. तुझ्या प्रीतीच्या दानांच्या मावर सतत वर्षाव कर. तू अभिवचन दिलेला शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यातील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. पहिले वाचन गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन. माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्याचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते तर किती बरे झाले असते. परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा त्याच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले. पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दियाद आणि दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते छावणीत संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की एल्दाद आणि मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनचा मुलगा यहोशुवा, जो तरुणांपासून मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे माझा स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद सूत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्वस्व न्याय आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. प्रतिसाद. आपला उत्तर. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. दिताईने केलेल्या पापांपासून आपल्या सेवकाला आवड. त्याची सत्ता माझ्यावर न चालव, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापापापासून अलिप्त राहील. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात.
तुमचे धन नाचले आहे. याकोबचे पत्र यातून घेतलेले दुसरे वाचन. धनवानांनो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकंत करा. तुमचे धन नाचले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने आणि तुमचे रुपे ह्यावर गंज चढला आहे. तो गंज तुम्हाविरुद्ध साक्ष देईल आणि तो अग्निप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमचे शेती कापले त्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी ओढत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्यांचा घात केला. तो तुम्हास विरोध करत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुझा हात तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. योहान येशूला म्हणाला, गुरुजी, आपल्या अनुयायी नसलेला कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिला, तेव्हा आम्ही त्याला मना केली, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मनाई करू नका,
कारण तो माझ्या नावाने महकृत्य करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हाला पेलाभर पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, हे मी तुम्हाला खचित सांगतो. विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापाला प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठी जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हे त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नरकात जाणे, न विझणाऱ्या अग्नीत जाणे ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जाणे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे यापेक्षा पंग होऊन जीवनात जाणे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे यापेक्षा एक डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. येशू पूर्ण जगाला सांगत होता, प्रत्येकाला सांगत होता, हे तुझ्या हिताचे आहे, हे तुझ्या हिताचे आहे, लोकांच्या हिताचे नाही, हे जगाच्या हिताचे नाही, त्यांच्या हिताचे नाही, माझ्या नंतर येणाऱ्या लोकांच्या हिताचे नाही, तुझ्या हा शब्द वापरला येशूने. तुझ्या, तुमच्या नाही. तुमच्या म्हटलं असतं तर आम्ही काय म्हटलं असतं, मी आणि सर्व लोक मी खुश झालो असतो. तुझ्या हिताचे. आता माझ्या हिताचे काय काय आहे बघूया. प्रथम पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकलं की परमेश्वर आपलं स्वर्ग सोडून ढगातून मोशेपर्यंत येतो. आणि मोशेला काही नियम देतो की तुझ्याच नाही जगाच्या हिताचे आहे. मग येशू आल्यानंतर म्हणणार आहे तुझ्या हिताचे आहे. येशूला आजच्या वाचनात बरंच काही सांगायचं. प्रत्येकाला दोन डोळे, दोन हात,
2 पाय दिलेले आहेत आणि हे सगळंच घेऊन स्वर्गात ये. स्वर्गाला येता येत नाही, माझ्यापाशी ये. येशूला म्हणायचे माझ्यापाशी ये. माझ्यापाशी येता येत नाही तर तुला काहीतरी करावं लागेल. येशूला नको की आम्ही आपले डोळे उघडून काढलेले, एक हात तोडलेला आणि मग मेल्यानंतर एकच हात घेऊन स्वर्गात जाणार. येशूला नको. येशूला पाहिजे आम्ही आहे तसंच स्वर्गात जायचं. पण येशू आम्हाला वॉर्निंग देतो, बघा तुला 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, एक हृदय आहे. तू तुझ्या संपूर्ण मनाने, हृदयाने आणि प्रेमाने परमेश्वराची प्रीती केली का? किंवा थोडंफार काढून तुझ्यासाठीच ठेवलंय का? मला तुझं फुल हृदय पाहिजे, फुल माणूस पाहिजे. तुझ्यामध्ये काहीच कमी व्हायला नको. आणि मग नंतर येशू म्हणतो आजच्या शुभवर्तमानात, तुझ्या जवळच्या व्यक्तीला त्याला तहान लागली असेल तरी एक प्याला पण पाणी दे ना. याचा अर्थ असं नाही की आमच्यापाशी नेहमी पाणी मागायला येतील लोक. जवळच्या व्यक्तीला काय हवं आहे? कदाचित गणितामध्ये थोडीशी मदत करायची हवं आहे आणि मला येते, मला मदत करायला येते. किंवा कोणतरी एक ओझं घेऊन चाललंय, मी सुद्धा त्याला मदत करू त्याचं ओझं नेण्यास. कुणाचं शिक्षण झालं नसेल त्या व्यक्तीचं आपण शिक्षणाची तयारी करू. मला दिलेला आहे चान्स, संधी, योग दिलेला आहे की दुसऱ्याला मदत करा. त्याच्या पुढे म्हणतो येशू, निर्मळ माणसाला, निर्मळ व्यक्तीला, पवित्र व्यक्तीला तू पापास पडण्यास चुकीचा मार्ग दाखवला. त्याला एक मार्ग धरायचा त्याच्या जीवनातला. थोडंसं तू त्याचा मार्ग चुकवतोय का? निर्मळ माणसाचा, पवित्र माणसाचा, व्यक्तीचा तू मार्ग चुकवतोय का? तर तुला काय शिक्षा द्यावी या पृथ्वीवर लोकांनी? तुझ्या गळ्यात जातं बांधून समुद्रात टाक. पहा किती कठोर शब्द आहेत. जातं बांधायचे गळ्यात, मोठं जातं बांधायचं आणि त्याला समुद्रात टाकायचं. का बरं? तू परत यायला नको, असली व्यक्ती परत पृथ्वीवर नको. अनेक वेळा आम्ही दुसऱ्यांचा मार्ग, चुकवलेल्या माणसाचाच मार्ग चुकवतो आणि आपण श्रेष्ठ आहोत असं समजतो. स्वतःच्याच मार्गाची प्रथम मूल्यमापन करू आणि मग दुसऱ्याकडे जाऊ. माझंच चुकत असेल नाही, मी सतत करेक्ट आहे, मी सतत सत्य बोलणार आहे. दुसऱ्याला विचारा, मी सत्य बोलणारच आहे. मूल्यमापन करा आपल्या जीवनाचं.
किंवा मी दुसऱ्यावर टीका करत बसलोय का? जे निर्मळ आहे, पवित्र मनाचे आहेत, त्यांना त्यांच्या टीका करत बसलोय का आणि मीच सत्य बोलत आहे असं बोललोय का? तर येशू म्हणतो त्याच्या गळ्यात नुसतं जातं बाबू तसल्या माणसाला, ज्याचा इगो म्हणतो आपण फुगून बसलेला आहे, मी पण फुगून बसलेला आहे, गर्व बसलेला आहे. मी गर्विष्ठ आहे तर मला दिसणार नाही की मी गर्विष्ठ आहे म्हणून. मला वाटेल की मी ठीकठाक आहे. जे म्हणतात मी ठीकठाक आहे, माझं काहीच चुकत नाही, तसल्या व्यक्तीला येशू म्हणतो आजच्या शुभवर्तमानात, तसल्या व्यक्तीला दात टाकून द्या. जातं बांधून टाकता येत नाही, त्या व्यक्तीपासून दूर राहा आणि बाजूला सरका आणि मी त्या व्यक्तीला दुरवलंय, मी कसं आहे पाहून घे. येशू सत्य बोलणार आहे. येशूपाशी काहीच कसलाही लेप नाही. येशू निर्लेपू आहे. पापाचा, खोटेपणाचा येशूवर काहीच लेप नाही, काहीच डग नाही. शिष्य येऊन येशूला सांगतात, काही लोक तुमच्या नावाने गुन्हे करतात, तुमच्या नावाने दुसऱ्यांचा मार्ग दाखवतात. येशू त्यांना म्हणतो त्यांना बंद करू नका. माझ्या नावाने ते करतात ना, करू द्या. दुसऱ्यांचं चांगलं होतंय ना, होऊ द्या. त्यांनी मला पाहिलं असेल इकडे तिकडे फिरताना आणि माझ्या नावाने मी भूती काढलेली आहेत, भूतं काढलेली आहेत ते पाहिलं असेल. आता त्यांना काढू द्या, त्यांना बंद करू नका. माझ्या नावाने करतात ना, माझ्या नावाने करतात तर त्यांना माझ्या विरुद्ध करता येणार नाही, माझ्या विरुद्ध काही काम करता येणार नाही, माझ्या विरुद्ध जगणं त्यांना नाही. आजच्या या पवित्र भक्तीमध्ये येशूच्या शब्दावर आपण मनन करू, चिंतन करू आणि येशूसारखंच होण्याचा प्रयत्न करू. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपण आता आपल्या श्रद्धेचे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी Yes.
दिवसांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपले उत्तर आहे, हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना आहे. आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स आणि सिस्टर्स यांना दीनदलितांची सेवा करण्यास प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा दया कर आणि आमची प्रार्थना आहे. आपले सर्व राज्यकर्ते तसेच आपल्या सर्व सेवक नेत्यांना गोरगरिबांचे कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करण्यास बुद्धी मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. दीनदुबळे, खाटेला खेळलेले, स्वतःच्या जीवनाला कंटाळलेले अशा सर्वांवर प्रभूची दृष्टी असावी व त्यांच्या प्रकाशात त्यांना नवजीवनाची आशा लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या धर्मप्रांतातील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेमाचे आणि जीवाभावाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूंचीही आठवण करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
प्रभूकडे लावा. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व आनंददायक आहे. त्याच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. त्याच्या दुःख सहनाने आमचे पापापासून मुक्त होतो. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे त्याच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्गराज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत व सर्व संध्यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाचे गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या शरीर व रक्त बनव. त्याच्याच आज्ञेने आम्ही ही ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला, त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हणाले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा.
श्रद्धेचो रहस्याचो पंजे घोष करूया. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमचा उद्धारकर्ता स्वीकारलेल्या कारणाने त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी वळव. तुझ्या बरोबर आमचे सत्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणारा ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करतो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मारिया आणि तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी व सर्व संत यांच्याबरोबर आम्हाला स्वर्गीय सुखाचे वारसदार कर. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाला शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुईस डॅनियल, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधुगिरींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ हवे अशी आम्हाला आशा आहे. तुझा
सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमचा तारणारा येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेचे श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांत शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनात बोलवण्यात आलेले सर्वधन्य. Hallelujah.
प्रार्थना करूया. हे